श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज आहे दुर्गाष्टमी। चैत्र नवरात्र संपत आहे, म्हणजे उद्या श्रीरामनवमी आहे, राम जन्म उत्सव आहे। तर आज संध्याकाळी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे। दुर्गाष्टमी म्हणजे आपण आपल्या कुळाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी किंवा तुमची जी कुलदेवी आहे तिची आज आपल्याला पूजा करायची आहे। तसं तर नित्यनियमाने आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा करायची असते, मंत्र जप करायचा असतो, मंत्र म्हणायचा असतो। पण आज दुर्गाष्टमी असल्यामुळे आपल्याला विशेष अशी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। त्याचबरोबर आज तुम्ही आपल्या कुलदेवीच्या नावाने इच्छापूर्तीसाठी भाग बांधून ठेवू शकता। जर तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल ते इच्छापूर्तीसाठी म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा घरामध्ये मंगल कार्य घडत नाही, काही विघ्न येत आहेत, तर ते दूर होण्यासाठी तुम्ही तुमची कुलदेवी जी आहे, आता प्रत्येकाला आपली कुलदेवी माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येकाने आपल्या कुलदेवी माहिती करून घ्या आणि नक्कीच आपल्या कुलदेवीची सेवा करा। तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भाग बांधून नक्की ठेवा या दुर्गाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी। तर तो भाग कसा बांधून ठेवायचा, म्हणजे भाग कसा बांधायचा आपल्या कुलदेवीच्या नावाने, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो बघू शकतात। पण आज दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची विशेष अशी सेवा करायची आहे। त्याचबरोबर आज मंगळवार देखील आहे। मंगळवार म्हणजे आपल्या कुलदेवीचा वार आहे। जर तुमची आई तुळजाभवानी कुलस्वामिनी तुमची कुलदेवी असेल तर मंगळवार हा तिचा वार आहे। तर आज तुम्ही उपासना सुद्धा करू शकता। त्याचबरोबर विशेष अशी आपल्याला सेवा देखील करायची आहे। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही कुंकुमार्जन सुद्धा करू शकतात। त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये कुलाचार तर आपण पाळत असतो, कुलाचार करणं तर अत्यंत महत्त्वाचं आहे, पण आपल्या कुलदेवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपल्याला कुलदेवीला एक म्हणजे वस्तू अर्पण करायची आहे। आता बघा, आपण दरवर्षी, आता बऱ्याच जणांना शक्य होत नसतं पौर्णिमेला किंवा मंगळवारी असं दर पौर्णिमेला आपल्या मूळ पीठावर जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची, पण किमान वर्षातून एकदा तरी आपण मूळ पीठावर जाऊन आई स्वामिनीचं दर्शन घ्यायचं असतं, आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायचं असतं। तर आज संध्याकाळी काय करायचं आहे, तुम्हाला नागवेलीच्या पानाचा विडा तयार करायचा आहे। आज दुर्गाष्टमी आहे आणि जर का तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी नक्की तुम्ही हा उपाय करून बघा, कारण अतिशय प्रिय असणारा आई तुळजाभवानीला हा पानाचा विडा आहे। जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल इच्छापूर्तीसाठी तुम्ही नक्की नागवेलीच्या पानाचा विडा तयार करा आणि आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करा। तुमची जी कुलदेवी आहे तिच्या चरणी तुम्हाला तो अर्पण करायचा आहे। जर तुमच्या कोणतेही आता शक्य होत असेल तुमच्या घराशेजारी कोणत्याही कुलदेवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊनही हा नागवेलीच्या पानाचा विडा तिथे अर्पण करायचा आहे आणि जी काही मनातली इच्छा आहे ती बोलायची आहे। त्यानंतर तुम्हाला आज म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी आई कुलदेवीची, तुमची जी कुलदेवी आहे तिची ओठी तुम्हाला भरायची आहे। खणा नारळाने ओटी भरा। त्याचबरोबर या दिवशी भाग संध्याकाळच्या वेळेमध्ये इच्छापूर्तीसाठी भाग सुद्धा बांधून नक्की ठेवा। जी काही तुमच्या मनातली इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल। घरात मंगल कार्य घडत नसेल ते सुद्धा योग जुळून येईल। पैसा स्थिर राहत नसेल किंवा दैनंदिन ज्या काही अडचणी आहेत, आता कसं आहे, कितीही सेवा केली ना आपण आपल्या गुरूंची केली किंवा कोणती इष्टदेवतांची सेवा करत असाल तरी पण आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांना विसरायचं नसतं। तर आज आपल्या कुलदेवीचा वार म्हणजेच मंगळवार आणि दुर्गाष्टमी असल्यामुळे नक्की तुम्ही ही सेवा करा आणि नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।